नंदी कोणाचा सेवक आहे? महादेवाचा. मग कोण्या मंदिराभोवती पोळ्याला बैल फिरवायला पाहिजेत? कोण्या हो? कोण्या? महादेवाच्या. मग फिरवतात कोण्या? मारुतीच्या. असं का? कारण मारुतीनं जगात यशाचा डंका मिळवला आणि बहिणीच्या भेटीला आला. तिनं कॉल केला होता, दादा ये की तो, लय नाव घ्यालेत लोक. कोण म्हणलं? मारुतीला त्याची बहीण. काय नाव बहिणीचं? आई मंडळी लक्षात ठेवा, काय नाव? येशा. येशा येशा येशा. ती नंदीची भारी आहे, लक्षात ठेवा. शिवपुराण ऐका पुन्हा एकदा तुम्ही, नाही तर लावा माझं. म्हणजे कीर्तन नाही झालं ना, ॲडव्हर्टाईज सुद्धा झाली. विठाला विठाला यशानं का बोलवलं? कोणाला? मारुतीला. दादा ये ना. आणि दादा आल्यावर मेहुणी खुश झाली. कोण? मेहुणे. मेहुणे. मारुतरायाच्या बहिणीचे मालक आणि त्याचे भाऊ बंधू हे काय झाले? खुश झाले. आणि आपल्या मेहुण्याला प्रदक्षिणा घालू लागली. कोणाला? मारुतीला. मारुतीचे मेहुणे म्हणजे कोण? अरे बैल. म्हणून पोळ्याला मारुतीच्या मंदिराच्या भोवती बैल फिरवण्याची प्रथा आहे. इतिहास बघा, आपले इतिहास एवढे सुंदर आहेत, फक्त त्याचं ज्ञान असावं लागते आपल्याला.